अगदी 2 ते 3 दिवसात चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी बनवूया पॉवरफुल अशी घरगुती पेस्ट. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळेजण छान असाल. तुमच्या त्वचेची, तसेच तुमच्या केसांची, तसेच तुमच्या शरीराची पूर्णपणे काळजी जी आहे ती घेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात, तर ते एवढे भयानक असतात. काही काही जणांच्या चेहऱ्यावरती तर अगदी पस वगैरे होतो त्या पिंपल्समध्ये. तर ते पिंपल्स जे आल्यानंतर चेहऱ्यावरती जे वेदना होतात किंवा जे गाठीसारखे लालसरपणा येतो, तर प्रचंड वेदना आपल्याला त्या पिंपल्सचा होतो. तर ते पिंपल्स जे असतात ते दिसायला देखील आपल्याला खराब दिसतात चेहऱ्यावरती. पूर्ण चेहऱ्याचा जो आपला लूक असतो तो पूर्ण चेंज होऊन जातो पिंपल्समुळे. तर अगदी 1-2 दिवसातच या उपायाने तुमचे पिंपल्स जे आहेत ते निघून जाणार आहेत. तर बघा, पिंपल्स येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या चेहऱ्यावरती ते म्हणजे ऑइली स्किन, तेलकट त्वचा. तर बऱ्याच जणांना काय असतं, तर अजिबात त्यांची स्किन ड्राय असते, अजिबात तेलकट नसते, तर त्यांची स्किन देखील खूप छान असते, अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स जे असतात ते नसतात. तर बऱ्याच जणांचं काय होतं, ऑइली स्किन असते, भयानक त्यांच्या चेहऱ्यावरती ऑइल असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ऑइलपणामुळे त्या भरपूर प्रमाणात पिंपल्स जे असतात ते येतात. तर हेच जे पिंपल्स असतात तर ते 2 दिवसात जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी कार्यक्रम आहे तुमच्या घरात समजा आणि तुम्हाला चेहऱ्यावरती पिंपल्स नको आहेत, तर हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करा. या उपायाने तुमचे जे 2 ते 3 दिवसात जे आहेत ते पिंपल्स जे आहेत ते निघून जातील. तर बघा, पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑइली स्किन ज्यांची आहे त्यांना दिवसातून तुम्हाला 3 ते 4 शक्य तितक्या वेळी तुम्ही चेहरा स्वच्छ धुवा, स्वच्छ थंड पाण्याने धुत जा, जेणेकरून चेहऱ्यावरती तेल जमा होणार नाही आणि तेल जमा झाल्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही झोपताना तर 100% तुमची स्किन, तुमचा चेहरा जो आहे तो रोज तुम्ही धुवायलाच पाहिजे, जेणेकरून रात्रभर चेहऱ्यावरती जे डस्ट किंवा आपल्या चेहऱ्यावरती दिवसभर काही काही धूळ आलेली असते, तर ते ऑइल आल्यामुळे काय होतं, ते छिद्र जे असतात, आपले ओपन पोअर्स असतात, तर ते क्लोज होतात आणि ते तसेच ते डस्ट, घाण जे असते चेहऱ्यावरती, तर ते स्किनमध्ये तसेच मुरून जाते आणि त्याचे परत रूपांतर जे आहे ते पिंपल्समध्ये होते. तर रोज रात्री झोपताना तुम्ही चेहरा धुवा, हे काम तुम्ही रोज करा म्हणजे कराच, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला बाहेर जाताना स्कार्फ बांधून जावा चेहऱ्याला, उन्हामध्ये जाताना वगैरे. त्याचप्रमाणे आहारात देखील तेलकट, ऑइली पदार्थांचं सेवन जे आहे ते कमी करा. तर ही होती कारणे आणि उपाय. तर आता पुढे मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं आपल्याला ही पेस्ट जी आहे ती बनवायची आहे आणि या पेस्टमध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते देखील मी तुम्हाला आधी सांगते. तर ही क्रीम नक्की तुम्ही बनवून पहा. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जे आहेत ते 2 ते 3 दिवसात या उपायाने कमी होतील 100%. तर पिंपल्सचे देखील खूप जास्त प्रकार असतात, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स. तर ब्लॅक हेड्स जे असतात ते आपल्या स्किनमध्ये आपले पोअर्स ओपन झाले, तर ते मुरून मुरून चेहऱ्यावरती डस्ट, घाण, ऑइल, तर ते ब्लॅक हेड्स होतात. तर त्याचं काळ्या छोट्या छोट्या मुरुमांमध्ये रूपांतर होतं, त्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणतो. तसेच व्हाईट हेड्स देखील असतात. त्याच पद्धतीने बघा, वेगळ्या पद्धतीचे म्हणजे पस असतो बऱ्याच पिंपल्समध्ये, तर ते देखील पिंपल्सचा एक प्रकार आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना गाठी होतात अशा चेहऱ्यावरती लाल लाल प्रकारच्या, तर त्या खूप वेदनादायक असतात. तर ही होती प्रकार आहेत पिंपल्सचे. तर त्यातला कोणताही जरी प्रकार तुमच्या चेहऱ्यावरती असेल पिंपल्सचा, तर 100% निघून जाईल तुमच्या चेहऱ्यावरून 2 ते 3 दिवसात. तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करा. तर आता पुढे आपण बघूया की यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट जे आहेत ते वापरलेले आहेत. तर सगळ्यात पहिला तर बघा, मी यात जी गोष्ट वापरलेली आहे ती आहे जायफळ. आपण इथं जायफळ का घेतलेलं आहे, तर जायफळमध्ये अँटीबॅक्टेरियल
हे गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतात, तर ते काय करतात, आपल्या चेहऱ्यावरील मुरमे जे आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतात. बरोबर बघा, अँटी इन्फ्लेमेटरी हा देखील गुणधर्म जायफळामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. तर त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जो लालसरपणा आलेला असतो पिंपल्सच्या साईडला किंवा सूज आलेली असते, तर ते देखील कमी करण्यासाठी जायफळ जे आहे ते खूप जास्त आपल्याला इथं मदत करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर जे ऑइल येतं, तेल साचतं, तर त्या ऑइलचं प्रमाण देखील कमी करण्यासाठी आपल्याला जायफळ खूप जास्त उपयोगी पडणार आहे. ज्यामुळे काय होणार आहे, तेलाचं प्रमाण चेहऱ्यावरचं कमी झालं तर आपले छिद्रे जे आहेत ते बंद होणार नाहीत आणि त्या ठिकाणी जे आहेत ते पिंपल्स म्हणजेच मुरूम जे आहेत ते तयार होणार नाहीत. तर यासाठी आपण इथं जायफळ वापरलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला दुसरी जी गोष्ट लागणार आहे तर ती आहे चंदन पावडर. तर चंदन पावडरचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत. चंदन पावडर काय करते, चेहऱ्यावरती जो डार्कनेस आहे तो कमी करून चेहरा देखील उजळ बनवण्याचं काम करते. तसेच त्या पद्धतीनंच आपल्या चेहऱ्यावरील जे पिंपल्सचे डाग आहेत, पिंपल्सचे डाग जे पडलेले, तर ते कमी करण्यासाठी देखील चंदन पावडर जी आहे ती उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे बघा, चंदन पावडर देखील आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी खूप जास्त मदत करते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्याला चंदन पावडर जे आहे ते ओलावा देऊन असं आपली स्किन जे आहे ते थंड करून चेहरा जो आहे तो शांत करण्याचं काम करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्याचा पोत म्हणजे आपला कलर देखील सुधारवण्याचं काम जे आहे ते चंदन पावडर आपल्याला इथं करणार आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची जी गोष्ट मी यामध्ये वापरलेली आहे ते म्हणजे गुलाब पाणी, त्या म्हणजेच रोज वॉटर. तर रोज वॉटर देखील चेहरा टवटवीत करण्यासाठी, चेहऱ्यावरील ओलावा किंवा टिकवून ठेवण्यासाठी मदत करणार आहे. त्याचप्रमाणे तेलकटपणा, चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी आपल्याला इथं रोज वॉटर देखील खूप जास्त मदत करणार आहे. आणि आता लास्टला आपल्याला ज्या गोष्ट वापरायची आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती आहे टी ट्री इसेन्शियल ऑइल. टी ट्रीचं इसेन्शियल ऑइल तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन देखील भेटून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे टी ट्री इसेन्शियल ऑइल जे आपण यात वापरलेलं आहे, तर त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी तसंच अँटी मायक्रोबियल हे जे प्रॉपर्टीज असतात, हे गुणधर्म जे असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात. तर त्यामुळे काय होतं, ज्या कारणामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं, तर हे जे गुणधर्म यामध्ये असतात टी ट्री इसेन्शियल ऑइलमध्ये, तर त्यामुळे मुरूम यायचं किंवा पिंपल्स येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होतं. त्याचप्रमाणे जे डाग पडलेले असतात पिंपल्सचे, तर ते देखील कमी करण्यासाठी टी ट्री इसेन्शियल ऑइल खूप जास्त आपल्याला मदत करते. तर हे टी ट्री इसेन्शियल जो ऑइल्स जे असतात तर ते खूप हार्ड असतं, तर त्याचा यूज आपल्याला जास्त करायचा नसतो. अगदी 2 ते 3 थेंब एवढेच आपल्याला टी ट्री इसेन्शियल ऑइल्स जे असतात ते यूज करायचे असतात. त्याचप्रमाणे लहान बाळ तुमच्या घरी असेल तर हे टी ट्री इसेन्शियल ऑइल किंवा कोणते जरी इसेन्शियल ऑइल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते त्या लहान बाळांपासून लांब ठेवा. त्याचप्रमाणे आपल्याला टी ट्री इसेन्शियल ऑइल्स किंवा कोणतेही इसेन्शियल ऑइल्स जे असतात तर ते डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावरती कधीही अप्लाय करायचे नसतात किंवा कधीही यूज करायचे नसतात. त्यामध्ये दुसरा कोणता तरी ऑइल किंवा कोणता तरी घटक ॲड करूनच आपल्याला ते चेहऱ्यावरती लावायचं असतं. तर या पेस्टमध्ये मी अगदी 2 ते 3 थेंब जे आहे ते इसेन्शियल ऑइलचे घेणार आहे. तर एवढे सारे आपल्याला घटक जे आहेत, इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपल्याला ही पेस्ट बनवण्यासाठी लागणार आहेत. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवते की जे आपण पेस्ट बनवणार आहे चेहऱ्यावरील पिंपल जाण्यासाठी, तर ती कशी बनवायची आहे. तर चला तर आपण बघूया की हे पेस्ट कशी बनवायची आहे. तर बघा, यासाठी मी इथं स्टार्टिंगला एक छोटा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मी एका छोट्या चमच्याने जायफळ पूड जी आहे ती यात घातलेली आहे. तर तुमच्याकडे जायफळ पूड असेल तर तुम्ही ती यूज करा, नसेल तर तुम्ही जायफळ थोडं उगाळून देखील घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, आपल्याला थोडंसं जे आहे ते चंदन पावडर घ्यायचे आहे. तर या चमच्याच्या मापाने मी 1 चमचा जे आहे ते चंदन पावडर घेत आहे. तर हे तुम्हाला कॉस्मेटिक्स किंवा आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल आणि ह्या पेस्टचा तुम्हाला छान असा रिझल्ट जो आहे तो अगदी 2 ते 3 दिवसातच भेटेल. पण तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात जर पिंपल्स असतील तर छान रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून हा जो उपाय आहे तो नक्की 2 ते 3 वेळा ट्राय करून पहा. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 चमचे जे आहे ते रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी घालायचं आहे. तर नक्की करून पहा. अगदी 2 ते 3 दिवसात तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स
किंवा चेहऱ्यावरील जी सूज आलेली असते पिंपल्समुळे किंवा लालसरपणा जो आलेला असतो तर तो पूर्णपणे या क्रीममुळे या पेस्टमुळे कमी होऊन निघून जाणार आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की लास्टला आपल्याला याच्यामध्ये टी ट्रीचे इसेन्शियल ऑइलचे 2 ते 3 ड्रॉपच फक्त यात ॲड करायचे आहेत. तर मी इथं फक्त 2 ड्रॉप जे आहेत ते इसेन्शियल ऑइलचे ॲड करणार आहे. तर नक्की करून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला याचा काय रिझल्ट भेटला. 100% तुमचे पिंपल्स जे आहेत ते 2 ते 3 दिवसात या उपायाने जाणारच आहेत. तर करून पहा हा उपाय. तर आता आपली ही पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. अगदी छान आणि पॉवरफुल अशी पेस्ट आपली रेडी आहे. तर ही अशा पद्धतीनं तुम्हाला रोज रात्री झोपताना जिथं जिथे पिंपल्सचे डाग आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं फक्त व्यवस्थित लावून घ्यायची आहे. पूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला ही क्रीम ॲप्लाय करायची नाही आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पॉवरफुल आणि 100% तुम्हाला रिझल्ट देणारी अशी ही पेस्ट बनवायची आहे, ज्याच्या यूजने तुमच्या चेहऱ्यावरील कोणतेही पिंपल्सचे प्रकार असू देत, तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स असू दे, व्हाईट हेड्स असू दे किंवा गाठींसारखे पिंपल्स आलेले असू दे किंवा पस झालेला असू दे त्या पिंपल्समध्ये, तर ह्या प्रकारचे कोणतेही पिंपल्स असले तर निघून जाणार आहेत. अगदी 2 ते 3 दिवसात कितीही सूज वगैरे तुमच्या चेहऱ्यावरती या पिंपल्समुळे आलेली असेल तर ती निघून जाणार आहे पूर्णपणे. तर अशा पद्धतीनं ही पेस्ट जी आहे ती बनवून पहा. तर आता ही यूज कशी करायची, तर तुम्ही रोज रात्री झोपताना फक्त जिथे पिंपल्स आहेत तिथे ही क्रीम जी आहे ती लावायची आहे. पूर्ण चेहऱ्याला ही क्रीम किंवा ही पेस्ट जी आहे ती लावायची नाही आहे आणि रात्रभर तसंच ठेवून सकाळी थंड पाण्याने तुम्ही वॉश करून घ्या. तुम्हाला अगदी 2 ते 3 दिवसातच जे आहे ते रिझल्ट भेटणार आहे. आणि अशा पद्धतीचे जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.